आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे। केंद्र सरकारने हा नवा निर्णय घेतलेला आहे। ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं देखील बंधनकारक केल्यामुळे त्याला कोल्हापुरातनं पहिला विरोध करण्यात आला। विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध केलेला आहे। देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्यात आले। त्यामुळे सतेज पाटलांनी सोशल मीडियावर हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं। तर ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याची आयडिया कुणाच्या डोक्यातनं आली हे कळायला मार्ग नाही। लोकांना आधीच हमीभाव नाहीये, त्यात हा 25,000पर्यंत आर्थिक बोजा येणार आहे असं देखील पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर ईडीआर आणि जीपीएसची ट्रॅक्टरला गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीचे 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला। आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये। त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे। ट्रॅक्टर मुदलात आता ट्रॅक्टर तरी आता परवडणं झालं। किमती सगळ्या महाग झालेल्या आहेत, स्पेअर पार्ट महाग झालेल्या आहेत आणि ह्याचा काय उपयोग नाही। ट्रॅक्टर असतो हरानात, स्वतः शेतकरी स्वतः चालवत असतो, त्यामुळे कुठं जातोय काय जातोय बघायचं, स्वतः शेतकरी असतोय। आणि हे ब्लॅक बॉक्स वगैरे बस ह्याचा काय उपयोगच नाही, कारण काय आता शेतकरी तिथल्या तिथे 2 किलोमीटरवरच असतो। त्यामुळे ह्याच्यापासून काय करायचं, कोण बसतोय काय बसतोय आणि ती चेप वगैरे बसले हे कुठं पडलं काय पडलं हे कळणार देखील नाही कधी कोणाला। आणि ट्रॅक्टर कसं आहे दिवसभर असं उन्हात आम्ही कुठेतरी लावून जायचं हे जायचं ते मेंटेनन्स होत नाही आणि मुदलात मेंटेनन्स होण्यापेक्षा हे परवडतच नाही सरकारचं। हे गव्हर्नमेंटने नुसतं शेतकऱ्याला लाथा लागलेला आहे आणि त्याचा काही उपयोग होणार नाही। शेती हा ट्रॅक्टर शेतीतच काम करतो, हे काय रस्त्यावर येणारं काम नाही। नांगरट करा म्हणा किंवा काही रानात शेती काय इकडं आणाय बनलं तर शेतातच काम करतो। रस्त्यावर येत असेल तर त्याचा उपयोग झाला असता, पण ते शेतीत काम करत असतं त्याचा उपयोगच काय होत नाही त्याचा। आणि नको आहे आम्हाला ते, आणि आम्ही ते अजिबात हाणून पाडून टाकू। जानेवारीला तुम्ही हे तयार केलं आणि आम्हाला 8 दिवस आम्हाला देताय की 8 दिवस तुम्ही देताय की कॅन्सल करायचं का ठेवायचं, हा सरकारचा भित्रीपणा आहे। आणि सरकारनं याच्यावर हा कॅन्सल करावा हे शेतकऱ्यांची पहिली मागणी। ते कशाबद्दल बसवायचा ब्लॅक बॉक्स, हा विमानात बसविणारा ट्रॅक्टर, विमानात नाही रस्त्यावर फिरणारा, रानात फिरणारा। आणि तुम्ही जर आम्हाला जर ब्लॅक बॉक्स बसवून जर देणार जर असेल स्वतःहून तर एक प्रश्न वेगळा आहे। बरं तो टिकणार किती? ट्रॅक्टर खड्ड्यात जाणार, खड्ड्यातनं रस्त्यातनं जात नाही, रस्ता बाद तुमचे आहेत। निसर्गानं आम्हाला साथ दिली तर आमचा शेती आहे, निसर्ग साथ देणार, त्यामुळे हे बसवणं ट्रॅक्टरला गरजेचं नाही आहे। हे कॅन्सल करून सरकारनं आमच्यावर उपकार करावं।